महाराणी बोला. आज आपला पुत्र हॅम्लेट यांनी आपल्यासाठी काहीतरी खास मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मला असं वाटते का बहुतेक एखादा कॉमेडी पिक्चर तो आपल्याला दाखवणार आहे. म्हणजे सुमित राघवांचा सुंदर खूप कॉमेडी पिक्चर आहे. मला बघायचं परत. कोण आहे रे तिकडे? काय बंदोबस्त केलाय आमच्या कॉमेडीचा? महाराज, आज तुम्हाला आम्ही एक सिनेमा दाखवणार आहोत. वाह, तो घरच्या गोष्टींशीच असा मिळता जुळता आहे. म्हणजे नेमकं काय दाखवणार आहेस तू? काय नाही, मनोरंजन आहे फक्त. अच्छा, हे लक्षात घ्या. चला सुरू करा. या. अरे ही बाई काय डोक्यावर पडली आहे का? हिला एवढं साधं कळू नये. अगं ह्याने माझा खून केला, याने माझा खून. वा वा. जबराडा. अरे ही बहिणी झाली का? कुणाचंच ऐकत नाही. बाई आहे का मागले? पप्पा, तुम्ही शांत व्हा. एक मिनिट, कुणाशी बोलतोयस तू? हो. कुणाशी? पप्पा, तुम्हाला कळतंय का? काय? तुम्ही माझ्याशिवाय कुणाला दिसत नाहीयेत. याचा अर्थ माझा फॉर्म्युला सक्सेसफुल झाला. मेरा फॉर्मूला सक्सेसफुल हो गया रे. मैं 1 2 का 4 4 2 का 1 हो गया. झकास. हो, तुम्ही मिस्टर इंडिया नाही, हिचे मिस्टर आहात. कुणाशी बोलतोयस तू? अगं पप्पांशी. काय बोलतो म्हणा? काय चाललंय तुमचं रे? काय तिकडे तोंड करून बोलतो ते तिकडे तोंड बोलतो? राणी काय चाललंय? जा जा, तुम्ही जा, मला पिक्चर बघायचं. जा जा. काय चालू आहे? काय चालू आहे? काका, तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलाय. मी नाही सोडणार तुम्हाला. राणे, असा फालतूपणा मी सहन करणार नाही, लक्षात ठेवा. चला. जा जा, मस्त पिक्चर आहे. अगं आई, त्या काकांनी माझ्या बाबाचा खून केलाय. अगं तुला कळत कसं नाही? रडू नको, मला कळतंय तुझं दुःख. मोकळी हो आई, मोकळी हो. तुला जे काय बोलायचं ते बोल. बोल आई, बोल. 2 दिवस झाले मोबाईलला रेंज नाही. 4 GB डेटा शिल्लक आहे. कसा वापरायचं? मी वाया जाणार तो. पण नीट नीट काय करतीस? त्या काकांनी तुला जाळ्यात ओढले हे कळतंय का तुला? काय बोलतोयस काय तू? त्यानं माझ्या बापाचा खून केलाय. खोटं बोलतोयस तू? अगं मी नाही नाही, तो खरं बोलतोय. इकडे बघ, तू खोटं बोलतोय. खरं बोलतोय तो. नाही, घेऊन आण. तो लाल रंगात दिसतो. तुम्ही धनी. अरे रेंदे, बदला घ्या तुम्ही त्याचा. कोण खोकते मग? कोल्ड कॉफीस. शांत राहा. आई, तुला किती वेळा सांगितलं? स्वतःची काळजी घे, पण तू घेतच नाहीयेस. तुझ्या आईची. पॉलिथिन तू? दादा मैं नाही था, दादा ये था. आई शपथ, राणा खून झाला. तू पॉलिथिनच बंद करून टाकलंस. नाही काही नाही. पॉलिथिन? तू माझ्यावर नजर ठेवून होतास? अरे कशाची नजर? खूप वेळा रोल नव्हता म्हणून मागतो. तू तेवढा खूपच तिकडे पोहोचला मला. आता मी जगत नाही, आता मी मरतोय ग. अगं त्या अपुलियाला एवढा फोन लावतोय, उचलतच नाही फोन ती. माझा बंद आहे, नाहीतर दिला असतं मी तुला. कुठं गेली आहे काय माहिती. पण तुम्ही प्लॅनिंग केले ना व्यवस्थित? हो ना. नाही लागणार अरे काय रे, फोन उचलत नाही ती. रेंज मध्ये आहे तरी. कारण ती रोमिंग मध्ये गेली म्हणजे म्हणजे ऑफिलिया ऑफ झाली. काय?
अबे हॅमलेट, तू काय मला पिक्चर दाखवतो, मी तुले पुरा पिक्चर दाखवतो. तो पोलिसनच गेला, तुझा बाप गेला, आता प्रेस ही गेली, आणि लास्ट फायनल तुझा नंबर आहे हॅमलेट. अय शिपाई, तो हिचं नाव काय रे त्या बाईचं? हे करते रोल, इंग्लिश नाव आहे रे. ऑफिलिया. ऑफिलियाचा भाऊ कुठे आहे? येतोय तो. काय नाव त्याचा? लिअर्टिस्ट. बोलवा त्याला. मी आता कोणाला सोडणार नाही, सगळ्यांना कापून टाकेल, सगळ्यांना कापून टाकेल. जरा दमा ना बेटा. हा, आधीच ते असे छाटून छाटून एवढा राहिला तू. काय नाव, कोण आहे तू? महाराज, हा, मी लिआर्टस. आर्टिस्ट? बाकीचे पार्टिस्ट कुठे गेले तुझे? एकदम शॉर्टिस्ट राहिलं तू. महाराज, फालतू मारतो तुम्ही, मी जातले बाबा. माझ्या अण्णांना आणि दीदीला कोण मारलं सांगा, मला त्याचा बदला घ्यायचा आहे. अबे अख्ख्या जगाला माहिती आहे त्यांना कोणी मारलं तर. मग मला कसं नाही माहित? तू ह्या जगाचा वाटतच नाही ना, तू एलियन वाटत तू. कोण मारलं ते सांगा. हॅमलेट ना. हॅमलेट, हॅमलेट, आता तू जिवंत राहणार नाहीस. मेला नाही रे, हे, इकडे कुठं चालला एवढा गडबडीत? असा खोपच्यात जाऊन मारायचा काही फायदा नाहीये. तू एक काम कर, भर दरबारात त्याला मार. कसं? मी तुझी आणि त्याची तलवारीची कुस्ती ठेवतो. अबे घाबरू नको, घाबरू नको. तुझ्या तलवारीला आपण विष लावू, आणि तो जरासा असा टच केला का त्याचा खेळ खलास. ओके, चालेल. एकदम कॉन्फिडन्स आला ना तुला. हा, मग चल मग. नमस्कार समस्त तुकडवाडीच्या प्रजा जनतेला. या ठिकाणी मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे का तुम्हाला मालूमच आहे का आपले प्रिन्स हॅमलेट तलवारबाजीमध्ये किती निपुण आहेत. तर त्यांचा सामना आजच्या खास जत्रेनिमित्त आपण या लॉटसची करणार आहे. तर सगळे मिळून आपण आपल्या युवराजला मदत करावी. ऐ, तलवारबाजीची कुस्ती सुरू करा.